आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करून त्यांच्या 4 तुकड्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। उपक्षेत्र चौथे वित्त। डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर। खर्चाचे सुसूत्रीकरण, महसूल प्रणालीचे आधुनिकीकरण, कामगिरीवर आधारित अंदाजपत्रकाची सुनिश्चिती आणि पर्यायी वित्त पुरवठ्याच्या स्रोतांचा वापर या उपक्रमाद्वारे दूरदर्शी आर्थिक व्यवस्थापन आणि पर्यायी शाश्वत राजकोषीय मार्ग सुनिश्चित करणे हे राज्याचे उद्दिष्ट आहे। विकसित महाराष्ट्र 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक गुंतवणुकीबरोबर खासगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे। त्याकरिता महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणास मान्यता देण्यात आली आहे। या धोरणामुळे राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल। देशाच्या एकूण वस्तू व सेवा कर संकलनात राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून राज्याचा महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे। वस्तू व सेवा कर दराच्या पुनर्रचनेमुळे उत्पादन व उपभोग यामध्ये सकारात्मक वाढीचा दर दिसून येतो आहे, कल दिसून येतो आहे। सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात 5,60,964 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित केली होती। महसुली जमेचे सुधारित अंदाज हे 6,01,489 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे। 6,01,489 कोटी। सन 2025-26 च्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 7,20,00,000 कोटी रुपये व सुधारित अंदाज 7,55,920 कोटी रुपये असून भांडवली व कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे सन 2025-26 या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ करण्यात आली आहे। सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 21,867 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद 1,702 कोटी रुपयांनी अधिक आहे। सन 2026-27 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम 2,75,626 कोटी इतकी निश्चित करण्यात आली आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 23,150 कोटी रुपये तर आदिवासी घटक कार्यक्रमाकरता 21,723 कोटी रुपये इतक्या नियत व्ययाचा समावेश आहे। सन 2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,69,467 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। सन 2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 6,16,099 कोटी रुपये तर महसुली खर्च 6,56,651 कोटी रुपये अंदाजित केला आहे। परिणामी 40,552 कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे। राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिला आहे। राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यात यंदाही शासन यशस्वी ठरले आहे। तसेच राज्याची महसुली तूट ही देखील सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमीच राहिलेली आहे। सन 2026-27 ची राजकोषीय तूट 1,50,491 कोटी रुपये आहे। यानंतर मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे वळतो। माननीय अध्यक्ष महोदय, आता मी अर्थसंकल्पाचा भाग 2 माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज रुपये 4,09,593 कोटी आहेत। सन 2026-27 या आर्थिक वर्षात
राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 4,15,653 कोटी एवढे निश्चित करण्यात आले आहे। एक BS4 व त्यावरील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 16% व BS3 व त्याखालील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 30% सूट देण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे। BS4 व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खासगी संवर्गातील वाहनांच्या पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनांवर ₹2,000 वरनं ₹4,000, हलके मोटर वाहन पेट्रोल कार यावर 3,000 वरनं ₹6,000 व हलके मोटर वाहन डिझेल कार यावर ₹3,500 वरनं ₹7,000 एवढी वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। नाही, यांनी फक्त 160 कोटीच मिळणार आहेत, पण हे याकरता केलं आहे की आपल्याला आता पुढे ईव्हीला त्या ठिकाणी बळ द्यायचा आहे आणि असे प्रदूषण करणारी वाहनंही कमी झाली पाहिजे। म्हणून सध्या राज्यात क्रेन आरोहित वाहने क्रेन माउंटेड व्हेकल यांना वाहन किमतीच्या 60% प्रमाणे एक रकमी कर आकारण्यात येतो। अशा वाहनांना मोटर वाहन कराची कमाल मर्यादा म्हणजेच ₹30 लाख करण्याचे प्रस्तावित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 59, 60, 63A व 68A या कलमांमध्ये कमी मुद्रांकांवर दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्त मजुरी व शास्तीची तरतूद आहे। सदर शास्तीच्या रकमेत फेररचना करून 5,000 वरनं 1 लाख रुपयापर्यंत वाढ करण्याचे प्रस्तावित आहे। यामुळे कमी मुद्रांकावर दस्त निष्पादन करण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल। प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या 4 सूत्रांना घेऊन हा अर्थसंकल्प मी सादर केला। त्याच सूत्रांवर 4 ओळी सादर करून अर्थसंकल्पीय भाषणाचा मी शेवट करतो। युग नव्या प्रगतीचे शाश्वत आणि दमदार विकासाचे, सुशासन आणि सर्वसमावेशकतेचे, नाविन्यतेचे आणि पारदर्शी प्रामाणिकतेचे सूत्र हेच विकसित महाराष्ट्राचे। वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा माझा विश्वास आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।